माझ्या एक भावाला नोकरी आणि वडिलांना जे काम केलं आहे 40 वर्षापासून, तर त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात द्यावा ही आमची मागणी शरद पवार साहेबांकडे होती. त्यांनी ओके म्हणलेलं आहे. आणि अजित पवार साहेबसुद्धा इथं आले होते, उपमुख्यमंत्री. त्यांनीसुद्धा मला 2 दिवसामध्ये आशिष तुला कळवतो माझा नंबर घेऊन गेलेले आहेत आणि नक्कीच काहीतरी करतील असं मला वाटतं. संविधान शिल्पाची विटंबना प्रकरणी परभणीमध्ये जे ते मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व ज्या विजय वाकोडींनी केलं, त्यांचा हृदयविकाराने निधन झालेलं आहे. आज त्यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली आणि त्यांचे चिरंजीव आशिष वाकोडे आपल्यासोबत आहेत. काय चर्चा झाली राहुल गांधींसोबत, काय आश्वासन दिलं तुम्हाला? आदरणीय देशाचे नेते राहुल गांधी साहेब आता आले होते. त्यांच्याशी पूर्ण प्रकरण मी त्यांना सांगितलेलं आहे. परभणीमध्ये जी घटना घडली आणि त्या घटनेची पूर्ण माहिती मी त्यांना दिलेली आहे. आणि ह्या घटनेमुळेच माझ्या वडिलाचा आज जीव गेलेला आहे. कारण की जी घटना घडली त्या घटनेमध्ये वडिलाचं काम ह्या पूर्ण परभणी शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं होतं आणि ते त्यांचं काम करू लागले. पण पोलीस प्रशासन, IG इथला SP असेल, इथले पोलीस PI असतील, त्यांनी माझ्या वडिलावर खूप दबाव दिला आणि या गोष्टी सर्व मी राहुलजी गांधी यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की संसदेमध्ये हा मी मुद्दा उठवेल आणि वाकोडे परिवाराचं पुनर्वसन करण्यामध्ये मदत करेल. राहुल गांधीबरोबर तर राज्यातले अनेक नेते भेटून गेले, त्यामुळे शरद पवार असो इतर अनेक नेते मान्यवर जे तुम्हाला भेटून गेलेत, त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा झाली ती काय चर्चा झालेली आहे? राज्यातल्या नेत्यांनी काय आश्वासन दिले का? त्यांनाही आम्ही पूर्ण घटना सांगितली आणि आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये मी स्वतः लक्ष देऊन राहील आणि जे परिवारासाठी काय होईल, जे आर्थिक मदत होईल, आमची मागणी होती की परिवारासाठी आर्थिक मदत, माझ्या एक भावाला नोकरी आणि वडिलांना जे काम केलं आहे 40 वर्षापासून, तर त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात द्यावा ही आमची मागणी शरद पवार साहेबांकडे होती. त्यांनी ओके म्हणलेलं आहे. आणि अजित पवार साहेबसुद्धा इथं आले होते, उपमुख्यमंत्री. त्यांनीसुद्धा मला 2 दिवसामध्ये आशिष तुला कळवतो माझा नंबर घेऊन गेलेले आहेत आणि नक्कीच काहीतरी करतील असं मला वाटतं. बरं, या दंगल काळामध्ये वारंवार पोलिसांवर संशय घेतला गेला, काय पोलिसांविषयी संशय आहे तुमचा? 100% याच्यामध्ये पोलिसांनी पूर्ण संशयितरित्या काम केलेलं आहे. कारण ज्या दिवशी तिथं 100 जण जमतात, तिथं फक्त 5 पोलीसवाले तुम्ही ठेवता. तेव्हाच जर पांगोपांगी केली असती तर असं काही झालं नसतं. इथले जे LCBचे PI होते घोरबांड साहेब, यांच्यावर मला अतिशय जास्त संशय या परभणीतल्या सगळ्या लोकांना आहे. कारण की ते जिथं जातात तिथं दंगल होती आणि या दंगलीला कारणीभूत फक्त पोलीस प्रशासन आहे, इथं मला तुम्हाला सांगायचं आहे. बरं, आता शेवटची राज्य शासनाला काय मागणी असणार आहे? कारण अजित पवार तुमच्याकडे येऊन गेली, चर्चा तर झालेली आहे, पण राज्य शासनाला काय आव्हान असणार आहे, काय मागणी सांगितली? मला राज्य शासनाला एवढी मागणी आहे की प्रथम ह्या प्रकरणामध्ये जे दोषी आरोपी आहेत, ज्याच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे, अशा दोषी पोलीसवाल्यांवर कारवाई करून 302चा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि माझ्या परिवाराचं जे माझ्या वडिलांनी आयुष्यभर केलेलं त्या ह्या आंदोलनामुळे त्यांचा जीव गेलेला आहे त्यांचं पुनर्वसन करावं, हे 2 मागण्या माझ्या प्रमुख आहेत. निश्चित हे आहेत आशिष वाकोडे, दिवंगत दलित नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या एका भावाला नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. विष्णू गरुडसह माधव दिप्पे, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.